त्याचबरोबर पिंपळगावमध्ये ज्या ठिकाणी JCBचा वापर केला गेला होता स्वागत समारंभासाठी, जे करणं योग्य नाही, तर त्या ठिकाणी तो JCB देखील जप्त केलेला आहे आणि ती देखील पुढची कायदेशीर कारवाई आपण प्रक्रिया पूर्ण करणार आहोत। त्याचबरोबर जी मागे सभा झाली होती बीडला, त्यामध्ये देखील JCBचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आलेला होता। त्याची देखील माहिती आम्ही आयोजकांकडून मागितली आहे। त्या बाबतीत देखील जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती राबवून हे JCBवर जे फाईनचे गुन्हे आहेत, दंडात्मक गुन्हे आहेत, तर ते गुन्हे आम्ही दाखल करणार आहोत। मनोज जरांगे पाटील यांचा राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये दौरा चालू आहे, संवाद बैठका चालू आहेत आणि याच दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीड जिल्ह्यामध्ये 9 गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत। त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। पण मात्र जेव्हा या मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल होतात, त्यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होतात, तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर आणि गृहमंत्र्यावर मोठ्या प्रमाणात आरोप केलेले आहेत की सरकार कुठेतरी आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करतोय, सुडबुद्धीचं राजकारण करतोय, असं मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार सांगितलेलं आहे। पण मात्र मनोज जरांगे पाटील यांच्यावर नेमके गुन्हे का दाखल झालेत, त्यांनी नेमकं काय केलंय, याबाबत अधिक माहिती दिली आहे ते म्हणजे बीडचे पोलीस अधीक्षक यांनी। ते नेमकं काय म्हणतायत ऐका। काही दिवसांमध्ये आपण जे गुन्हे दाखल केले त्यापैकी साधारणतः 9 गुन्ह्यांमध्ये श्री जरांगे पाटील यांना देखील आरोपी केलेला आहे। यामध्ये प्रक्षोभक भाषण करणे किंवा जे नियम आहेत त्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आणि जी लीगल प्रोसिजर आहे त्या पद्धतीने याच्यापुढे तपास केला जाईल। पोलीस स्टेशन शिरूरकडनं या संदर्भात नोटीस पाठवलेली होती, परंतु ती न बजावता परत आलेली आहे। पुढील काय आपली भूमिका राहणार आहे की 8 ते 10 गुन्हे दाखल झाले, प्रक्षोभक भाषणाचा देखील गुन्हा आहे? नाही, जी कायदेशीर प्रक्रिया त्या प्रक्रियेप्रमाणे आपण काम करणार आहोत आणि कुठले प्रक्षोभक वक्तव्य कुठे होऊ नये, कारण आपण ऑलरेडी बीड आणि माजलगावमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार किंवा जाळपोळच्या घटना घडलेल्या आहेत, त्या पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्हाला जास्तीत जास्त दक्षता घेणं आवश्यक आहे। सर, एकंदरीत जर पाहिलं तर एकूण गुन्हे किती दाखल झालेले आहेत आणि यामध्ये जी तुम्ही नोटीस दिलेली पोलीस प्रशासनाकडे त्याच्यात काय उल्लेख करण्यात आला? 41 प्रमाणे आम्ही नोटीस देतो। ज्या वेळेस गुन्हा दाखल होतो त्यावेळेस आरोपीला आम्ही नोटीस देत असतो आणि ते नोटिसीनुसार त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तपास कामी हजर राहणं आवश्यक असतं, परंतु ती नोटीस न बजावता परत आलेली आहे। बीडमध्ये सभेचं देखील नियोजन चालल्याचं काही होतं, तुम्ही काही जणांची चौकशी सुद्धा केली NCB कडून, जे मराठा आंदोलनामध्ये सहभागी आहेत, तर त्यातून काही माहिती आली की बीडमध्ये सभा होणार आहे किंवा काय? त्याबद्दल आमच्याकडे कुठलाही अर्ज आलेला नाही किंवा त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही। जर आला तसं काही जर माहिती मिळाली तर निश्चितपणाने पुढच्या ध्येय धोरणाप्रमाणे काम करू। या संदर्भात आपण पेठबीडमध्ये जिथे क्रेन वापरण्यात आलेला होता तो जप्त करण्यात आला होता, त्याच्या RTOच्या नियमानुसार त्याला 66,500 रुपये दंड झालेला आहे। ऐकलं, मनोज जरांगे पाटील यांच्यावर नेमके काय आरोप आहेत आणि त्यांच्यावर गुन्हे नेमके का दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांना नोटीस सुद्धा पाठवलेली होती, पण मात्र त्या नोटिसीला प्रतिसाद मिळाला नाही असं पोलीस अधीक्षक यांनी सांगितलेलं आहे। जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय की जोपर्यंत सगळ्या सोयऱ्याची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत 1 इंच सुद्धा मागे हटणार नाही। आता हा आरक्षणाचा लढा चालू आहे आणि इकडं मात्र गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः अनेक वेळा बोलताना सांगितलेलं आहे। आता 2024च्या लोकसभाच्या निवडणुका जवळ आल्यात, राज्यामध्ये आचारसंहिता सुद्धा लागलेली आहे आणि याच संपूर्ण वातावरणामध्ये आता मनोज जरांगे पाटील हे 24 तारखेला एक मोठी बैठक घेणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये ठरवणार आहेत की पुढची आंदोलनाची दिशा काय असणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे आणि पुढची जी सभा आहे ती 900 एकरपेक्षा जास्त जागेवर होणार आहे। मग आता मनोज जरांगे पाटील यांच्या सभेबाबत आणि एकंदरीत राज्यामध्ये सुरू असलेल्या निवडणुकांबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।